नमस्कार. आपण भक्तीच्या टेरेसवर उभे आहोत आणि ही आपली कुंडीतील परसबाग. खरं तर थोडी थंडी पडल्यानं झाडांना विशेष फुलं नाही आहेत, परंतु तुळस मात्र नेहमीसारखीच अगदी टवटवीत आहे. खूप साऱ्या मंजिऱ्या आहेत आणि भक्तीच्या परसबागेत एक नवीन पाहुणी येऊन दाखल झाली आहे. अर्थात बरेच दिवस झाले आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला इथे हे मकाचं झाड दिसतंय. मका ही वनस्पती, म्हणून मी तिला पाहुणी म्हटली आहे, कारण पहिल्यांदाच आपल्या कुंडीमध्ये अशी ही मका उगवली आहे. उगवून बरेच दिवस झालेत. तिचं निरीक्षण सुरूच होतं. हे एक तृणधान्य आहे, एकदल वनस्पती आहे आणि एकदल वनस्पतीची पानं ही समांतर शिराविन्यास असलेली असतात. आपल्याही लक्षात येत आहे. म्हणजे हे असं सरळ पान, ज्वारीच्या पानासारखं, मधली एक मुख्य शिर आणि उपशिरा ह्या मुख्य शिरेला समांतर असतात, असं आपण पाहतोय, आपल्याला दिसतंय. अर्थातच याची मुळं ही अगदी तंतुमुळं असणार आहेत आणि ह्या मकाच्या वनस्पतीला ज्या खालच्या मुळांनी जर फार आधार मिळाला नाही तर त्याला ती अशी उपमुळं फुटतात वरून, म्हणजे ताटाला, आणि परत ती त्या ताटाला आधार देतात. मका ही वनस्पती आपण सगळेच जण पॉपकॉर्न खातो, कॉर्न असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, आणि मेज, मकईलाच मेज असं देखील इंग्रजीत म्हणतात. आता हे मी मुद्दाम आपल्याला दाखवते. मी तुम्हाला मुळं दाखवली. मकेला असं ऊसाच्या तुऱ्यासारखा असा तुरा येतो आणि त्याला अशी बारीक 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 फुलं येतात बघा. आता ही फुलं पण आलेली आहेत आणि फुलं येऊन गेली की याला आता असं कणीस येणार आहे. आणि ज्वारीला जसं शेंड्याला कणीस असतं, बाजरीचं कणीस शेंड्याला असतं, तांदळाची ओवी, गव्हाची लोंबी, तांदूळ आणि गव्हाच्या लोंब्या ह्या शेंड्याला येतात. भुईमुगाचं पीक हे जमिनीत येतं, मुळाखाली येतं, बटाटा मुळाखाली येतो. परंतु मका ही अशी वनस्पती आहे की त्याला ताटाच्या मध्यभागी असं हे कणीस येतं. जणू काही ते लपून, आई जसं बाळाला कडेवर घेते तशा पद्धतीने हे मक्याचं कणीस या मध्यभागी आपल्याला आता हे निसवताना दिसतंय, निघताना दिसतंय. अजून वेळ असणार आहे, पण या निमित्तानं मला एका त्या चतुर शेतकऱ्याची गोष्ट आठवली की एक शेतकरी, आणि तो खूप कष्ट करायचा, परंतु त्याचे कष्ट वाया जायचे. एक दिवशी तो फार चिंतेत पडला आणि त्याचे कष्ट पाहून खरं तर देव प्रसन्न झाला आणि देवाने म्हटलं, बोल दादा, तुला काय वर हवा? तेव्हा शेतकरी असं म्हणाला की माझ्या शेतात भरघोस पीक येऊ दे. आणि पण देव असं म्हणाला की भरघोस पीक येईल, पण त्यातला निम्मा हिस्सा मला पाहिजे. आपण गोष्टही ऐकतोय आणि मक्याच्या वनस्पतीचं निरीक्षण पण करतोय, तर निम्मा भाग शेतकरी असं म्हणाला की मला पाहिजे. देव असं म्हणाला मला पाहिजे. शेतकरी म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही. देव म्हणाला मला तुझं वरचा भाग पाहिजे. मग शेतकऱ्याने लगेचच पहिल्याच वर्षी भुईमुगाचं पीक घेतलं. भुईमुगाच्या शेंगा या मी तुम्हाला म्हटलं की जमिनीत येतात. आपल्याकडे भुईमुगाचं सुद्धा झाड आहे पहा, त्यालासुद्धा अशी छान छोटी छोटी फुलं आली आहेत. आणि फुलं येऊन गेल्यानंतर आता ह्या भुईमुगाच्या शेंगा, हे बघा इथे त्याला आऱ्या लागलेल्या आहेत अशा. आणि भुईमुगाचं पीक घेतलं आणि खूप चांगलं पीक आलं. आणि अर्थातच देवाने शेतकऱ्याला वरचा भाग दिला, म्हणजेच पाला दिला, आणि शेंगा मात्र स्वतःला ठेवल्या. देवाला शेतकऱ्याच्या कष्टाचं खरं तर कौतुक वाटलं आणि हुशारीचंही कौतुक वाटलं. मग पुढच्या वर्षी देव म्हणाला ठीक आहे दादा, मला आता जमिनीच्या खालचा भाग पाहिजे. शेतकरी मोठा हुशार. खरं तर गोष्टीमध्ये असं लिहिलं आहे की शेतकऱ्याने त्यावेळी ज्वारीचं पीक घेतलं आणि ज्वारी खूप भरघोस आली. भरगच्च ज्वारीला खूप ताटं आली, कणसं आली आणि भरपूर ज्वारी पण त्याला दिसत होती. शेतकऱ्याने पीक कापलं
वरचा भाग स्वतःला ठेवला, खालचा भाग देवासाठी ठेवला. देव पुन्हा एकदा खुश झाला. शेतकरी कष्ट करत होता त्याच्या प्रामाणिकपणाने, आणि म्हणूनच देवाने आता म्हटलं, काही नाही हां, आता तू मला थोडा शेतातला वरचा भाग द्यायचा आणि थोडा खालचा पण भाग द्यायचा, मधला भाग तुला ठेव. आणि अशा वेळी या चतुर शेतकऱ्याने मक्याचं पीक घेतलं असं आपण गोष्टीत वाचतो. आणि मक्याचं पीक घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते भरघोस पीक आलेलं असणार, आणि मक्याचा खालचा भाग म्हणजेच मुळं आणि वरचा भाग म्हणजेच फक्त शेंडा, आता ही फुलसुद्धा काही दिवसांनी गळून जाईल, आणि तो भाग त्याने देवाला दिला. आणि स्वतःसाठी हा मधला भाग ठेवला की जिथे कणसं आलेली होती आणि त्या कणसाला भरपूर अशी मका आलेली होती. सांगायचं तात्पर्य काय की आपण नेहमीच खरं तर चतुर असलं पाहिजे, हुशार असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीतला मतितार्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात की आपल्या शेतामध्ये, आपल्या परसबागेमध्ये हे मक्याचं झाड आपसूक उगवलेलं आहे. ओला कचरा जेव्हा मी कुंड्यांमध्ये जिरवते, तर जेव्हा काही कॉर्न आणलेले असतील आणि त्यातलं हे एक दाणा असा रुजला आहे, आणि तो आपल्या भक्तीच्या परसबागेमध्ये येऊन त्याने त्याची किमया साधलेली आहे, त्याने त्याचा धर्म जपलेला आहे की रुजायचं, उगवायचं आणि इतरांसाठी आनंद द्यायचा. हीच एक मोठी शिकवण आपल्याला सततच या वनस्पती देत असतात.